नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल लर्निंग ओशन अकॅडमीमध्ये. तर आज आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, इंडियन पॉलिटी. याचे म्हणजे प्रत्येक एक्झामला ह्या विषयावर क्वेश्चन्स येतातच. म्हणजे एम-पी-एस-सीला 15 क्वेश्चन्स असतात, यू-पी-एस-सीला पण अराउंड 15 क्वेश्चन असतात आणि बाकीच्या एक्झाम्समध्ये पण त्यांचे वेटेजनुसार व्हेरी होतात. पण जनरली 5 ते 10 क्वेश्चन्स प्रत्येक एक्झाममध्ये ह्या टॉपिकवर विचारलेलेच असतात इंडियन पॉलिटीवर. आज आपण त्याचेच काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स घेणार आहोत. सुरुवात करायच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चालू करूया आजचा टॉपिक, इंडियन पॉलिटी. पहिला प्रश्न आहे, राष्ट्रपती अध्यादेश काढण्याविषई बरोबर वाक्य ओळखा. त्याच्या राष्ट्रपतींच्या अध्यादेश काढण्याची जी एक त्यांची पॉवर आहे त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिले, तर त्याच्यापैकी योग्य वाक्य कोणते ते ओळखायचं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे, राष्ट्रपती अध्यादेश कधीही काढू शकतात. तर हे चुकीचं वाक्य आहे. राष्ट्रपती कधीही अध्यादेश काढू शकत नाही, त्याला काही लिमिटेशन्स आहे. प्रत्येक जे पण कोणी लेजिस्लेटिव्ह किंवा एक्झिक्युटिव्ह असेल तर त्यांचे एक ऑर्डिनन्स काढण्याचे याच्यावर काही मर्यादा असतात. तर त्या राष्ट्रपतीला पण ते काही मर्यादा लागू असतात. तर त्यामुळे राष्ट्रपती हे कधीही अध्यादेश काढू शकत नाही. सेकंड स्टेटमेंट आहे ब, फक्त संसदेचे अधिवेशन चालू नसताना हे ते अध्यादेश काढू शकत नाही. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जे आपली संसद आहे त्याच्यामध्ये 2 सदन असतात, एक असतं लोकसभा आणि एक राज्यसभा असतं आणि प्रेसिडेंट पण संसदेचाच एक हिस्सा राहतो. तर हे जे राज्यसभा असतं हे परमनंट हाऊस आहे, म्हणजे ते नेहमी अस्तित्वात असतं. तर लोकसभा हे काही काळानंतर विसर्जित होतं, परत म्हणजे त्याचं जेव्हा लोकसभेचे सभापती असतात ते त्याला ॲडजंट पण बोलू शकतात, तेव्हा त्याची मीटिंग वगैरे बोलवतात. त्यामुळे हिवाळी अधिवेशन असेल किंवा उन्हाळा म्हणजे आपलं पावसाळी अधिवेशन असेल तर तेव्हा लोकसभा भेटते, त्यांचे जे बिझनेस वगैरे ते डिस्कस करते पार्लमेंटमध्ये. तर लोकसभा हे डिझॉल्विंग हाऊस आहे, तर राज्यसभा हे परमनंट हाऊस असतं. तर स्टेटमेंट सेकंड काय होतं, फक्त संसदेचे अधिवेशन चालू नसताना राष्ट्रपती अध्यादेश काढू शकत नाही. तर हे बरोबर आहे. कोणताही कायदा पास होण्याकरता जे बिल आहे ते पहिले लोकसभेत मांडलं जातं किंवा राज्यसभेत मांडलं जातं. त्याच्यानंतर जे दुसरं सदन आहे, लोकसभा असेल किंवा राज्यसभा, तर त्याच्यापैकी जर त्यांनी संमती दिली तर त्याच्यानंतर ते विधेयक राष्ट्रपतीकडे जातं. राष्ट्रपती जेव्हा त्याला संमती देतो तेव्हा त्याचं कायद्यात रूपांतर होतं. ही एक प्रोसिजर आहे त्या कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी. पण जेव्हा जर सपोज लोकसभा अस्तित्वात नाही किंवा त्याचं बैठक चालू नाहीये किंवा ते सेशनमध्ये नाही आणि फक्त राज्यसभाच चालू आहे, तर तो कोणताही जो बिल आहे ते कायदा बनवू शकत नाही, कारण की दोघांचीही परमिशन आवश्यक असते. तर तशा काळामध्ये जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू नसेल तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश काढू शकतात. अध्यादेश ते 124 आर्टिकल त्यांचे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिले, ज्याच्यानुसार ते अध्यादेश काढू शकतात. त्याला ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर ऑफ प्रेसिडेंट म्हटलं जातं. तर त्यानुसार जेव्हा पण दोघांपैकी एखाद सदन पण नसेल किंवा दोघंही सदन जेव्हा अधिवेशन त्यांचं चालू नसेल तर तेव्हा ते अध्यादेश काढू शकतात. तर याचं ऑप्शन ब स्टेटमेंट हे बरोबर आहे. पुढचं स्टेटमेंट आहे क, राष्ट्रपतीच्या एखाद्या अध्यादेशाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात विचारणा होऊ शकते. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. अगोदर एक प्रोव्हिजन्स होते याच्यात की जेव्हा पण राष्ट्रपती काही ऑर्डिनन्स वगैरे काढायचा तर तेव्हा त्याचं काही चौकशी होऊ नव्हती शकत, त्याच्या अगेन्स्टमध्ये कुठे दाद नाही मागता यायची. पण मग त्याच्यानंतर एक 2 फेमस केस झाल्या. एक होती कूपर केस जी होती 1980 ची, आणि त्याच्यानंतर येते एक DC वाधवा केस म्हणून. DC वाधवा केस होती 1987 ची. तर ह्या दोघी केसमध्ये काय झालं, सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की जो राष्ट्रपतींचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर आहे किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे तो लिमिटेड आहे, आणि त्याच्यामध्ये जे काढलेले काही त्यांनी ऑर्डिनन्स असतील किंवा अध्यादेश काढले असतील तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला दाद मागता येईल सुप्रीम कोर्टामध्ये. आणि जर ते सुप्रीम कोर्टाला आढळून आलं की ते जे ऑर्डिनन्सेस होते ते मॅलिफाईड रिझनने किंवा फक्त सूडच्या भावनेने वगैरे काढण्यात आले तर त्याला ते नलिफाय करू शकतं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार. असं जजमेंट त्यांनी या दोघं केसेसमध्ये दिले होते, कूपर केस आणि DC वाधवा केस. तर त्यामुळे जे क ऑप्शन आहे, राष्ट्रपती एखाद्या अध्यादेशाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात विचारणा होऊ शकते, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि ड स्टेटमेंट आहे, राष्ट्रपतीस अध्यादेश जारी करण्याचा अधिकार त्याच्या स्वतःच्या मर्जीवर असतो. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे.
राष्ट्रपती कधी जो ऑर्डिनन्स वगैरे असतो तो प्राईम मिनिस्टर आणि त्यांचं जे काउन्सिल ऑफ मिनिस्टर आहे यांच्या मर्जीवरच त्यांचं ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर डिपेंडेंट राहतं. ते स्वतःच्या मर्जीनुसार कधीही अध्यादेश काढू शकत नाही. तर त्यामुळे ड ऑप्शन चुकीचं आहे. तर याचं ऑप्शन आहे 2 ब आणि क. फक्त ब आणि क स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. सेकंड, अर्थविधेयक प्रथम लोकसभेत सादर करण्यात येते कारण घटक राज्यांच्या वर्चस्वामुळे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. घटनेतील तरतुदींमुळे. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जे अर्थविधेयक किंवा आपण ज्याला मनी बिल पण म्हटलं जातं, आर्टिकल 110 नुसार त्याची डेफिनेशन दिलेली कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणि आर्टिकल 1110 नुसार त्याला आपण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं पण म्हणतो. त्यालाही बजेट पण असं म्हटलं जातं. पण त्याचं बजेट हे कुठेही मेन्शन नाही कॉन्स्टिट्यूशन मध्ये ना. त्याला अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटच म्हटलेलं आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण. तर त्यामुळे 110 नुसार त्याचं डेफिनेशन दिली की कोणकोणते जे बिल्स आहे ते मनी बिल किंवा जे अर्थविधेयकाच्या संकल्पनेच्या म्हणजे त्या डेफिनेशन मध्ये येतील. त्याची डेफिनेशन नुसार ते बिल मनी बिल आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार लोकसभा अध्यक्षांचा असतो. तर त्यामुळे आर्टिकल 1110 आणि आर्टिकल 112 हे अर्थविधेयकाशी रिलेटेड आहे. ओके, तर 2चं ऑप्शन आहे घटनेतील तरतुदींमुळे. तिसरा प्रश्न घेऊया. राज्यसभेचा अध्यक्ष सभागृहातील मतदानात भाग घेऊ शकत नाही कारण. तर राज्यसभेचा अध्यक्ष असतो व्हाईस प्रेसिडेंट. त्याला आपण उपराष्ट्रपती म्हणतात. ते पदसिद्ध अध्यक्ष राहतात राज्यसभेचे. तर ते सभागृहात जेव्हा पण मतदान होतं तर त्याच्यात भाग घेऊ शकत नाही. तर त्याचं रिझन काय आहे? तर फर्स्ट ऑप्शन आहे तो उपराष्ट्रपती असल्यामुळे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तो जरी उपराष्ट्रपती असला पण तशी कोणती प्रोव्हिजन्स कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेली नाहीये. दुसरा, तसा प्रस्थापित संकेत आहे. तर हेही चुकीचं आहे. असा कोणताही संकेत वगैरे नाहीये कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचे पर्टिक्युलर प्रोव्हिजन्स मेन्शन केले की का उपराष्ट्रपती मतदानामध्ये भाग घेऊ शकत नाही. तिसरं आहे तो राज्यसभेचा सदस्य नसतो. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. व्हाईस प्रेसिडेंट जरी आपल्या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष किंवा चेअरमन असले ना तरी ते राज्यसभेचे सदस्य नसत. त्यांची जी निवडणूक राहते ती सगळ्या लोकांच्या वोटिंग होते. जसं लोकसभेचे पण जे MP राहतात ते पण मतदान करतात, राज्यसभेचे पण इलेक्टेड मेंबर्स राहतात ते मतदान त्याच्यात करतात. तर त्यामुळे ते दोघांच्या मतदानाच्या आधारे व्हाईस प्रेसिडेंटचे इलेक्शन होतं. तर ते जरी राज्यसभेचे पर्टिक्युलरली म्हणजे ते म्हणजे निवडून जरी आले तर त्यांना त्याचा राज्यसभे म्हणजे जर कोणत्या याचे ते मेंबर्स असतील तर त्याचा राजीनामा द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर ते व्हाईस प्रेसिडेंट म्हणतात. आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफिशियली राज्यसभेचे एक पदसिद्ध अध्यक्ष असतात पण ते राज्यसभेचे सदस्य नसतात. तर त्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. 4चं स्टेटमेंट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राष्ट्रपती वटहुकूम केव्हा काढतो? तर आता जसं आपण राष्ट्रपतींचा ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर वरतीच पाहिलं, आर्टिकल 123 नुसार ते ऑर्डिनन्सेस काढू शकतात. तसं त्यांचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेलं आहे आर्टिकल. तर ते वटहुकूम केव्हा काढू शकतात? जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू असते तेव्हा. त्यांना घटनात्मक अधिकार असल्यामुळे संसदेचे अधिवेशन चालू नसताना. तर 3रं ऑप्शन बरोबर आहे. आता जसं मी बोललो होतो लोकसभा आणि राज्यसभा दोघं पण सदन जेव्हा अधिवेशन त्यांचं चालू असेल तर तेव्हा राष्ट्रपतींना वटहुकूम नाही काढता येत. पण जेव्हा लोकसभेचं अधिवेशन चालू नाही, राज्यसभेचा परमनंट हाऊस आहे ते नेहमी सेशन मध्ये असतं. पण जर लोकसभेचं सेशन चालू नसेल तर त्या काळामध्ये राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार प्राप्त होतो आर्टिकल 123 नुसार कॉन्स्टिट्यूशनच्या. ओके, पुढचा प्रश्न आहे 6वा. आणीबाणीच्या कालखंडात पुढीलपैकी राष्ट्रपतीला नसलेला अधिकार कोणता? तर आणीबाणी 3 प्रकारची असते. आपण बघितलं असेल म्हणजे वाचल्यात पण आलं असेल. तर फर्स्ट आणीबाणी असते नॅशनल इमर्जन्सी आपण त्याला म्हणतो, राष्ट्रीय आणीबाणी. ती आर्टिकल 352 नुसार लावली जाते. त्याच्यानंतरची आर्टिकल 356 नुसार स्टेट इमर्जन्सी असतो. तर स्टेट इमर्जन्सी कुठेही मेन्शन नाही केलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. त्याला आपण म्हटलं जातं की कॉन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम जर फेल झालं कोणत्या स्टेटमध्ये तर त्याच्या अकॉर्डिंगली राष्ट्रपती त्या राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. याच्या रिलेटेड 356 एक आणि 365 एक आहे. हे 2 आर्टिकल नुसार राष्ट्रपती कोणत्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करतात. पुढचं एक आहे 360, त्याला म्हणतो फायनान्शियल इमर्जन्सी. फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे आर्थिक आणीबाणी. तर
जर कोणत्या राज्यामध्ये जर राष्ट्रपतीला असं वाटत असेल की कोणत्या राज्याची जी अर्थव्यवस्था किंवा त्याची जे मनी मॅटर्स वगैरे रिलेटेड ऍक्टिव्हिटीज ते खूप डाऊनग्रेड झाले आहेत आणि ते त्यांच्या कार्य योग्य प्रकारे करत नाही त्या स्पिअरमध्ये आणि त्याची अर्थव्यवस्था ढासळणार आहे असं वाटलं तर राष्ट्रपती तेव्हा त्या स्टेटमध्ये फायनान्शियल इमर्जन्सी लावू शकतात. तर आजपर्यंत नॅशनल इमर्जन्सी बरेचदा लावली गेलेली आहे. सगळ्यात पहिले पेप्सू पंजाब याच्यामध्ये लावली होती. पंजाब जे राज्य होतं त्याच्यामध्ये जेव्हा पेप्सू बिल आलं होतं कॉर्पोरेशन ऑफ अप्रोप्रिएशन ऑफ असं काहीतरी होतं ते बिल जे की पंजाब राज्याच्या रिलेटेड होतं. तर तेव्हा 1952 साली पहिली इमर्जन्सी पेप्सू राज्यात लागली होती. आजपर्यंत सगळ्यात जास्त इमर्जन्सी वगैरे इंडियात लागली पण जनरली नॅशनल इमर्जन्सी वगैरे एवढी लागली नाही. फक्त इंदिरा गांधींच्या काळामध्ये 1975-76 साली खूप जास्त प्रमाणात ही इमर्जन्सीचा वापर झाला होता म्हणजे ह्या पॉवरचा वापर झाला होता की जेव्हा पूर्ण देशामध्ये इमर्जन्सी लावली होती जेव्हा प्राईम मिनिस्टर म्हणजे राष्ट्रपतीला अमर्यादित अधिकार भेटले होते. जरी राष्ट्रपती ही इमर्जन्सी लावत असला तरीही त्याच्या थ्रू प्राईम मिनिस्टरच राज्य करत असतो. तर प्राईम मिनिस्टरला या केसमध्ये खूप अनिर्बंध असे अधिकार प्राप्त होतात जे का आपण 1975 ते 77 जे इमर्जन्सीच्या काळात पाहिले होते. इंदिरा गांधींच्या काळात इमर्जन्सी लावली गेली होती. दुसरा सगळ्यात जास्त आर्टिकलचा आजपर्यंत इमर्जन्सीचा वापर कोणत्या आर्टिकलचा झाला असेल तर 356चा म्हणजे याला आपण स्टेट इमर्जन्सी म्हणतो. राज्यामध्ये जी आणीबाणी लावली जाते सगळ्यात जास्त आजपर्यंत ह्याच आर्टिकलचा वापर झालेला आहे आणि खूप साऱ्या राज्यांमध्ये इमर्जन्सी लावली गेली आहे. हे जनरली कधी होतं की जर कधी सेंटर आणि स्टेटमध्ये वेगवेगळ्या सरकार असतील तर त्या काळामध्ये सेंटर ही इमर्जन्सी त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये लावतो की जेणेकरून तिथली सरकार पाडता यावी तिकडचं कंट्रोल घेता यावं. तर आजपर्यंत सगळ्यात जास्त ही इमर्जन्सी मणिपूरमध्ये लावली गेलेली आहे ज्याला आपण स्टेट इमर्जन्सी सुद्धा म्हणतो. आणि त्याच्यानंतर 360 वाला आहे ते फायनान्शियल इमर्जन्सी ज्याला आर्थिक आणीबाणी म्हणतो. ह्या आर्टिकलनुसार आजपर्यंत कोणत्याही कधीही पूर्ण हिस्ट्रीमध्ये 1947 पासून तर आजपर्यंत कोणत्याही राज्यामध्ये किंवा देशामध्ये आर्थिक आणीबाणी आजपर्यंत लागलेली नाहीये. इव्हन 1991च्या काळामध्ये सुद्धा जेव्हा की देशाची आर्थिक स्थिती खूप खालावलेली होती की जेव्हा आपल्याकडे पैसे नव्हते फॉरेन चलन खूप कमी होतं तेव्हा सुद्धा फायनान्शियल इमर्जन्सी लागली नव्हती. तर 6वा क्वेश्चन होता आणीबाणीच्या कालखंडात पुढीलपैकी राष्ट्रपतीला नसलेला अधिकार कोणता. तर पहिलं वाक्य युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षिततेच्या कारणावरून त्या प्रदेशात आणीबाणी लागू करतो. हे बरोबर आहे. जर सुरक्षिततेचं जर कधी कारण असलं तर तेव्हा तो स्टेट इमर्जन्सी पण लावू शकतो किंवा तो नॅशनल इमर्जन्सी पण लावू शकतो. अगोदर जे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये इंटरनल डिस्टर्बन्स नावाचं एक पर्टिक्युलर वाक्य होतं जे की इमर्जन्सीचं रिलेटेड होतं. जर कोणत्या राज्यामध्ये असं वाटलं की इंटरनल डिस्टर्बन्स वाढतोय तर त्या कारणावरून त्या राज्यामध्ये इमर्जन्सी लावता येत होती. तर याचा सगळ्यात मोठा दुरुपयोग आपण 1975-76च्या काळामध्ये पाहिला. इंदिरा गांधींनी लावलेली होती इमर्जन्सी ह्याच आर्टिकलनुसार 356 नुसार आणि 352 नुसार. तर इंटरनल डिस्टर्बन्स वाढतो ह्या कारणावरून त्यांनी इमर्जन्सी लावली होती आणि त्याचे खूप रिपरकशन्स नंतर पाहायला पण भेटले होते. नंतर 44th अमेंडमेंट झाली होती कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट कायद्यात सुधारणा केली गेली. तर याच्यानुसार काय ऍड केलं गेलं इंटरनल डिस्टर्बन्स हा वर्ड काढून आर्म रिव्होल्युशन वगैरे जर होत असेल तर काय कधी वाटलं की सशस्त्र किती उठाव होते तर त्या काळामध्ये ह्या आर्टिकलनुसार इमर्जन्सी लावता येत होती. अगोदर फक्त इंटरनल डिस्टर्बन्स याच्यावरच इमर्जन्सी लावता येत होती. तर त्यामुळे ही प्रोव्हिजन 44 घटना दुरुस्तीने काढण्यात आली होती. तर पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं आहे आणीबाणी लागू केलेल्या राज्याचा मुख्यमंत्री निवडणे. तर हे वाक्य जे आहे हे चुकीचं आहे की जेव्हा आणीबाणीच्या कालखंडात पुढीलपैकी राष्ट्रपती नसलेला अधिकार होता. जरी त्या एखाद्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये राष्ट्रपतीची राजवट लागू झाली असेल तर प्रेसिडेंटच्या हातात जरी तिथलं कंट्रोल गेलं असेल तो तिथला मुख्यमंत्री नाही निवडू शकत. तेव्हा पूर्ण ती सरकारच कोलॅप्स होते आणि तिथे राष्ट्रपती राजवट लागते. राष्ट्रपती स्वतः थ्रू पार्लमेंट तिथला कारभार बघतात. चीफ सेक्रेटरी वगैरे असतात त्यांच्या थ्रू ते त्या राज्याचं नियंत्रण करत असतात. तर तिथे मुख्यमंत्री वगैरे कोणी निवडला जात नाही. त्यामुळे याचं ऑप्शन आहे ऑप्शन 2. ओके. पुढचा प्रश्न घेऊया 7वा विधानसभेच्या बाबतीतील वेगळा पर्याय निवडा. तर विधानसभेच्या बाबतीत काही वाक्य दिले त्याच्याबद्दल वेगळा म्हणजे
पर्याय असेल तो निवडा सांगितलं. कमीत कमी 60 व जास्तीत जास्त 500 सभासद राहू शकतात, ते स्टेटमेंट बरोबर आहे. विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. घटनेच्या 174(2) कलमानुसार राष्ट्रपती विधानसभा केव्हाही स्थगित करू शकता, हे चुकीचं स्टेटमेंट आहे. ते राष्ट्रपती नाही स्थगित करत, ते इथे राज्यपाल असतात, ते कोणत्याही जे विधानसभाचे असेल सेशन वगैरे ते 174(2) नुसार स्थगित करू शकतात. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे 7व्याचं 2. आणि चौथ्या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर न असावे, हेही स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे आपण एक मॉन्सून सेशन घेतो आणि एक विंटर सेशन, दोघं सेशन आपण घेतलेले राहतात, जेणेकरून त्याच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नको असायला नको पाहिजे. आणि थर्ड असतं बजेट सेशन, जे की फेब्रुवारीमध्ये घेतलं जातं. त्यामुळे 3 अधिवेशन पूर्ण इयरमध्ये होतात. पुढचा प्रश्न आहे, घटनेच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालय स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तर आर्टिकल विचारले की ज्याच्यानुसार कोण उच्च न्यायालय किंवा हायकोर्ट प्रत्येक स्टेटमध्ये कोणत्या याच्यानुसार स्थापन करण्यात येतं. तर त्याचं स्टेटमेंट आहे, त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, कलम क्रमांक 214 नुसार कोणत्याही स्टेटमध्ये हायकोर्ट स्थापन केलं जातं. 124 हे ऑर्डिनन्स मेकिंग पॉवर वगैरे आणि प्रेसिडेंटच्या रिलेटेड त्याच्या ऍक्टिव्हिटीज राहतात, त्याचे रिलेटेड ते कलम आहे. 324 हे इलेक्शनशी रिलेटेड कलम आहे, त्याच्यानुसार इलेक्शन कमिशन आणि त्याची रचना कशी असेल, कोण कोण इलेक्ट्रोल रोल्स मध्ये सहभागी होऊ शकतं, त्याची ते कशी पद्धत वगैरे असेल, त्याच्या सगळ्या डेफिनेशन्स वगैरे त्याची प्रोसिजर आर्टिकल 324 मध्ये दिली आहे. आणि आर्टिकल 280 नुसार फायनान्स कमिशन, वित्तीय जे आपण म्हटलं जातं कमिशन आहे भारताचं, ते आर्टिकल 280 नुसार एस्टॅब्लिश होतं, जे की प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती कोणत्याही याच्यात प्रस्थापित करतात आणि ज्याचे 5 मेंबर्स असतात. 4 किंवा 5 हे ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतीलाच असतो, जनरली 4 असतात. त्यांचा कार्यकाळ पण 5 वर्षाचा असतो, पण ते कधीही त्याचा राजीनामा वगैरे देऊ शकतात. तर आर्टिकल 280 नुसार फायनान्स कमिशन येतं. पुढचं आहे 9वा, राज्यपालाच्या अर्थविषयक अधिकारातील चुकीचा पर्याय ओळखा. तर राज्यपाल आणि अर्थविषयक त्याचे काही अधिकार असतील तर त्याच्या विरुद्ध चुकीचा पर्याय ओळखायला सांगितले नाही. त्याच्या पूर्व परवानगीशिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही, हे बरोबर आहे. जसं लोकसभेमध्ये आपण पाहिलं मनी बिलच्या मॅटरमध्ये, जिथे राष्ट्रपतीची परमिशन अगोदर घ्यावी लागते कोणतेही धन विधेयक मांडायचं असेल तर. सिमिलरली सेम कंडिशन्स विधानसभेच्या याच्यात पण अप्लाय होतात. तिथे पण जर कोणतं धन विधेयक मांडायचं असेल तर सगळ्यात पहिले राज्यपालाची त्याच्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक असते. तर पहिले स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं आहे, दर 5 वर्षांनी राज्यपाल राज्य वित्त आयोगाची नेमणूक करतो, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. जसं वरती आपण पाहिलं की प्रेसिडेंट फायनान्स कमिशन म्हणजे दर 5 वर्षांनी ते एस्टॅब्लिश करतात, तर सिमिलरली राज्यपाल पण जे राज्यामध्ये राज्य वित्त आयोग नेमणूक करतो दर 5 वर्षांनी. ओके. राज्याच्या आकस्मिक निधीतून खर्च करण्यासाठी राज्यपालाची आवश्यकता असते, म्हणजे त्याची परवानगी आवश्यक असते, तर हेही बरोबर आहे. जसं की आपण 266 आणि 267 नुसार कंटिंजन्सी फंड आणि आपला कन्सोलिडेटेड फंड राहतात, आकस्मिक निधी वगैरे जो सेंटरचा असतो इंडियाचा, तर त्याच्यामधून जर आकस्मिक निधीतून पैसे काढायचे असतील तर त्याचं राष्ट्रपतीची पहिले परवानगी आवश्यक घ्यावी लागते. सिमिलरली जेव्हा राज्याच्या याच्यातला जो आकस्मिक निधी असतो त्याच्यातून पैसे काढायचे असतील किंवा त्याच्यातून विड्रॉ करायचे असतील, काही मनी मॅटर्स रिलेटेड ऍक्टिव्हिटीज करायचे असतील तर त्याच्याकरता पहिले राज्यपालाची परवानगी घ्यावी लागते. तर हे स्टेटमेंट 3 बरोबर आहे. पुढचं आहे, आणीबाणीच्या कालखंडात देशातील अधिकाऱ्यांचे वेतन स्थगित करू शकतो, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये राज्यपाल नाही स्थगित करत, तर तेव्हा प्रेसिडेंट असतो, तो कोणत्याही अधिकाऱ्यांचं जे वेतन वगैरे ते स्थगित करू शकतो, कमी जास्त करू शकतो, जर फायनान्शियल इमर्जन्सी वगैरे असेल तर त्या काळामध्ये. तर बाकीच्या जे नॅशनल इमर्जन्सी आणि आपली स्टेट इमर्जन्सी त्याच्यामध्ये प्रेसिडेंट सुद्धा कोणत्या अधिकाऱ्यांचे वेतन स्थगित नाही करू शकत. 9व्याचं ऑप्शन 4 हे उत्तर आहे, चौथं. पुढचा प्रश्न आहे 10वा, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या रचनेबाबत योग्य पर्याय निवडा. तर त्याच्यामधून महाराष्ट्र राज्याची जी विधान परिषद आहे त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे सदस्य निवडून जातात तर त्याच्याबद्दल काही स्टेटमेंट दिले, तर योग्य पर्याय निवडायचा. विधानसभेकडून 103 सदस्य निवडले जातात, हे बरोबर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 103 सदस्य निवडले जातात, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पदवीधर मतदारसंघाकडून 112 सदस्य निवडले जातात, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि शिक्षक मतदारसंघाकडून 112 सदस्य निवडले जातात.
तर हे स्टेटमेंट बरोबर. शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघाकडून 112 सदस्य निवडले जातात, हे बरोबर आहे. आणि त्यांची अपॉइंटमेंट ही राज्यपाल करत असतो विधान परिषदेमध्ये. तर हे सगळे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन 2. ओके, पुढचं घेऊया 11. योग्य जोडा जुळवा दिले, काही कलम दिले आणि त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत आर्टिकल्स रिलेटेड ते दिलेले आहे. फर्स्ट आहे कलम 81 त्यांनी म्हटलेलं आहे. तर याचं आहे 3 ऑप्शन. संसदेचे अधिवेशन राष्ट्रपती बोलावितो. तर आर्टिकल 81 नुसार संसदेचे जे पार्लमेंटचं सेशन असेल ते राष्ट्रपती बोलावलं जातं. तर पहिल्याचं 3 आहे. डीचं पहिले बघून घ्या. 356 नुसार 356 आता जसं बोललो होतं मी स्टेट इमर्जन्सीशी रिलेटेड आहे, त्याला आपण राज्य आणीबाणी म्हणतो. त्याच्यानुसार घटक राज्य आणीबाणी होतं. तर डीचं 1 होतं. तर डीचं 1 जरी आपण हे केलं असतं तर त्याचं ऑप्शन येत होतं, 1 ऑप्शन होता त्याचा, कारण की खाली डीचं कुठेच काही दिलेलं नाहीये. दुसरं बीचं 4 आहे. कलम 85 नुसार लोकसभेची सदस्य संख्या निर्धारित होते. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. कलम आर्टिकल 85 नुसार जी लोकसभेची काही पर्टिक्युलर मेंबरची जी संख्या असते 3 डिसाईड केलेली आहे. त्याच्यात प्रोव्हिजन्स दिलेले आहे किती असतील काय असतील. 552 जी आताची कंडिशनला आहे ते त्यानुसारच घेतलेली, ही वाढवलेली नंतर, पण अगोदर काही होती तर ती 85 नुसारच डिक्लेअर केलेली होती. आणि आर्टिकल 17 हे फंडामेंटल राईट मूलभूत अधिकाराच्या याच्यात येतं. तर त्याच्यानुसार अस्पृश्यता निर्मूलनाशी रिलेटेड ते आर्टिकल आहे. आपल्याला टोटल आपल्याला फंडामेंटल राईट्स आणि डीपीएसपी पण दिलेले आहेत. ते सगळे 14 ते जवळपास 32 पर्यंत, म्हणजे सॉरी 14 ते 35 पर्यंत आपल्याला फंडामेंटल राईट्स आहे. ऍक्च्युली 12 पासून आहे, पण आपण 14 पासून शिकतो. 12 म्हणजे ते जेव्हा कधी ज्युडिशियल रिव्ह्यूशी वगैरे रिलेटेड कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. तर 12 ते 35 मध्ये जेवढे आर्टिकल्स आहे ते फंडामेंटल राईट्स जातात. आणि 36 ते 51 पर्यंत जेवढे आर्टिकल्स आहे ते आपले सगळे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहे, म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे आपण म्हटले जातात. तर पुढचा क्वेश्चन घेऊया. 12वा क्वेश्चन. विधान परिषदेतील एकूण सभासद संख्येच्या 112 सभासद त्या घटक राज्यातील शिक्षक मतदारसंघातर्फे निवडले जातात. त्या बाबतीत पुढीलपैकी योग्य विधान ओळखा. ओके, 112 जे सदस्य 112 विधान परिषदेमध्ये निवडून जातात त्याच्याबद्दल काही योग्य विधान ओळखायला सांगितले. ते शिक्षक माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक असावेत, हे बरोबर स्टेटमेंट आहे. कमीत कमी 3 वर्ष शिक्षकाचे काम करणारे शिक्षकच मतदान करू शकतात. तर हेही एक त्याच्यात प्रोव्हिजन्स दिलेले आहे की मिनिमम तुम्हाला 3 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लागतो की तुम्ही ऍज अ टीचर कोणत्या हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये वगैरे ऍज अ 3 वर्ष तरी काम करत असावेत वोटिंग करण्याकरता. ते बरोबर होतं. त्यांनी फक्त प्राथमिक शिक्षक म्हणूनच 3 वर्ष नोकरी केलेली असावी, हे चुकीचं आहे. तर प्राथमिक पण करू शकता, हायस्कूलचे पण एलिजिबल असतात आणि कॉलेजमध्ये शिकवणारे पण ते एलिजिबल असतात. त्यांनी फक्त महाविद्यालयामध्ये शिक्षक म्हणून नोकरी केलेली असावी, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. तर क आणि ड चुकीचं स्टेटमेंट आहे. तर आपला ऑप्शन येतं फक्त अ व ब बरोबर आहे, दुसरं. ओके, पुढचं आहे. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. भारतातील कोणत्याही सभागृहाच्या 2 अधिवेशनामध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावं, हे स्टेटमेंट बरोबर आहे. हे कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक प्रोव्हिजनच आहे की 6 महिन्यापेक्षा जास्त कोणत्याही 2 सेशन पार्लमेंटच्या सेशन मध्ये अंतर नसावं. त्यामुळे आपल्या वर्षभरात 3 सेशन्स होतात. एक होतं मॉन्सून सेशन, एक विंटर सेशन आणि एक बजेट सेशन. ओके, बजेट सेशन आता फेब्रुवारी वगैरे मध्ये येईल. ओके, पुढचं आहे. भारतातील कोणत्याही सभागृहाच्या कामकाजासाठी 110 इतकी घनसंख्या आवश्यक असते. तर हे बरोबर आहे. तर ज्याला आपण कोरम पण म्हणतो, कोरम टर्म आहे त्याला म्हटले जाते. कोरम म्हणजे मिनिमम मेंबर्स प्रेझेंट पाहिजे कोणतेही जे लोकसभा असो किंवा राज्यसभा असो त्याचं कामकाज चालवण्याकरता, जे की 110 असते. म्हणजे 552च्या 110 घेतली तर अराउंड 55 ते 56 लोक मिनिमम तिथे प्रेझेंट असणं आवश्यक असतं, तेव्हाच ते त्या सदनाचं काम चालवलं जाऊ शकतं. ओके, त्याच्या पुढचं ऑप्शन आहे दिल्ली हे घटक राज्य नसून केंद्रशासित प्रदेश आहे. तर हेही स्टेटमेंट बरोबर आहे. दिल्ली हे युनियन टेरिटरी आहे, एनसीटी म्हणतो, नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणून. आपण 69 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट नुसार त्याचं नामकरण झालंय. 69 AAA वगैरे ते 239 AAA असं त्याचा आर्टिकल आहे, ज्याच्यानुसार त्याचं नामांतरण करण्यात आलंय नॅशनल कॅपिटल टेरिटरी म्हणून. ओके, पुढचं आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्व आहे, हे चुकीचं आहे. भारतातील सर्व राज्यांमध्ये अस्तित्वात नाहीये, तर 7 ते 8 याच्यातच आहे, ज्याचं की बी ज क म उ आंते
म्हणजे बिहार, जम्मू काश्मीर, कर्नाटका, महाराष्ट्र आणि ते म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशमध्ये. तर या 7-8 याच्यामध्ये त्यांचं विधान परिषद अस्तित्वात आहे. आता जम्मू काश्मीरला पण त्याचं एक नवीन झाली जेव्हापासून ते नवीन युनियन टेरिटरी जेव्हापासून बनलेली तेव्हापासून. ओके, पुढचं आहे 14. विधानसभेच्या सभापतीचे पुढीलपैकी कोणते कार्य नाही? तर विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या प्रस्तावाला संमती देणे हे योग्य उत्तर आहे. ते त्याच्या प्रस्तावाला संमती वगैरे मांडायची की नाही त्याची परमिशन ते अध्यक्षच देतात. तर त्यामुळे पहिलं ऑप्शन बरोबर आहे. एखाद्या विधेयकाच्या बाबतीत समान मते पडल्यास निर्णायक मत देणे, तर हेही बरोबर आहे. याला आपण कास्टिंग वोट म्हणतो. जर सपोज एखाद्या बिलावर समान मत पडली, विरोधी पक्षाची पण आणि जे रुलिंग पार्टी त्याची पण जर समान मत पडली, तर अशा टायमाला जो अध्यक्ष असतो तो निर्णायक मत देतो. त्याला कास्टिंग वोट म्हणतात. की त्याच्या एका वोटने ते विधेयक पास होतं किंवा त्याला म्हणजे ते लॅप्स होतं ते बिल त्या सदनामध्ये. ओके, पुढचं आहे धन विधेयक आहे की नाही हे ठरवणे. तर हाही एक्सक्लुझिव्ह पॉवर आहे सभापतीची, की एखादं बिल जे संसदेत असो किंवा विधानसभेत असो जेव्हा ते मांडलं जातं तर ते धन विधेयक आहे की नाही हे सर्वस्वी ठरवण्याचा अधिकार जो सभापती असतो त्यालाच असतो. तर हे तिसरं स्टेटमेंट पण बरोबर आहे. आणि विधानसभेत अँग्लो इंडियन एका सदस्याची नेमणूक करणे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. विधानसभेत हे अँग्लो इंडियनची जी नेमणूक आहे ती राज्यपाल करतो, ना की आपलं सभापतीच्या हातात असतं ते. तर त्यामुळे ते स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचं आहे 15वं. राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती राज्यातील कोणत्या व्यक्तीच्या संमतीने करतात? तर जेव्हा राज्यपाल गव्हर्नर जो असतो तो प्रेसिडेंट अपॉइंट केला जातो, प्रेसिडेंट अपॉइंट करतात, तर त्याची जी अपॉइंटमेंट असते ती कोणाच्या याच्यानुसार केली जाते? तर त्याचं उत्तर आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते. हे चुकीचं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे पण चुकीचं. वरचं ऑप्शन रिपीट झालंय. त्या राज्याचा मुख्यमंत्री. ओके, हे स्टेटमेंट बरोबर आहे. जेव्हा पण राष्ट्रपती गव्हर्नरची अपॉइंटमेंट करतात राज्यपालाचे, तर तेव्हा त्या स्टेटमध्ये किंवा त्या राज्यामध्ये जे मुख्यमंत्री आहे त्यांच्या संमतीनेच किंवा त्यांचं ओपिनियन घेऊनच त्या जो गव्हर्नर किंवा राज्यपाल आहे त्याची अपॉइंटमेंट केली जाते. तर बऱ्याचदा हे प्रोव्हिजन्स जरी दिलेले आहे तरी ते पाळत नाही, कारण की जर कोणत्या एखाद्या स्टेटमध्ये अपोजिशन सरकार असेल, अपोजिशनचं सरकार असेल, तर तिथे राज्यपाल असा नेमला जातो की ज्याचे जास्त करून हितसंबंध हे सेंटरशी रिलेटेड असते. त्यामुळे मोस्ट प्रोबेबली ही प्रोव्हिजन्स तेव्हा विचारात घेतली जात नाही. पण कॉन्स्टिट्यूशन मध्ये प्रोव्हिजन आहे की जेव्हा राज्यपालाची नेमणूक घेतो तेव्हा भाई प्रेसिडेंट वगैरे असतील त्यांनी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी कन्सल्टेशन घ्यायला पाहिजे. तर ही एक प्रोव्हिजन आहे 15वा. पुढचा क्वेश्चन घेऊया 16 नंबरचा. पुढीलपैकी योग्य जुळवा. काही आर्टिकल्स दिले त्याच्या प्रोव्हिजन्स दिलेले आहे त्याच्याबद्दलचं जुळवायचं त्यांनी सांगितलंय. आर्टिकल 14 हे कायद्यापुढे समानता याच्याशी रिलेटेड आहे. आर्टिकल 18 हे पदव्यांची समाप्ती त्याच्याशी रिलेटेड होतं. आर्टिकल 26 हे धार्मिक अधिकार याच्याशी रिलेटेड आहे. आणि आर्टिकल 29 ड हे सांस्कृतिक अधिकाराशी रिलेटेड आहे. त्याचं ऑप्शन येतं 14चं पहिल्याचं अचं ड, तर हे ब चं क बरोबर आहे. क चं धार्मिक अधिकार ब, तर तिसरं ऑप्शन आहे याचं. तर हे जे आर्टिकल्स दिले हे सगळे फंडामेंटल राईट्स आहे. आपले फंडामेंटल राईट्स आपण जसं पाहिलं मागच्या याच्यात अगोदरच्या 1212 ते 35 आर्टिकल नुसार आपले फंडामेंटल राईट्स मेन्शन केलेले आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये, जे आपले मूलभूत अधिकार आहे ज्याचे जर कोणी उल्लंघन केलं तर त्याची डायरेक्ट दाद ही हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात जाता येते माणसाला. तर त्याचे काही जसं की आर्टिकल्स आहेत 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 14 हे इक्वॅलिटी बिफोर लॉ, जर आपण कायद्यापुढे समानता म्हणतो याच्याशी रिलेटेड आहे. 15 हे नो डिस्क्रिमिनेशन ऑन द ग्राउंड्स ऑफ रिलीजन, रेस, कास्ट, सेक्स ऑफ प्लेस ऑफ बर्थ, तर ज्याच्याबद्दल भेदभाव कोणत्याही माणसामध्ये किंवा प्रजातीमध्ये करता येणार नाही ऑन द बेसिस ऑफ जाती, धर्म, वंश वगैरे आणि जन्माचं स्थळ वगैरे याच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स आहे 15 मध्ये. ENE 16वं हे इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये योग्य समानतेची कामाची समानता किंवा समानतेची संधी ही त्याच्याशी रिलेटेड 16वं आर्टिकल आहे. 17वं आर्टिकल हे आपलं
ॲबॉल्युशन ऑफ अनटचेबिलिटी, जे की एक अनटचेबिलिटी हा पूर्वीच्या काळापासून चालत आलेली एक प्रथा होती, तर त्याला ॲबॉलिश केलं होतं आर्टिकल 17 नुसार. ओके. 18वं आर्टिकल हे ॲबॉल्युशन ऑफ टायटल्स वगैरे, जे की जसं की इंग्रजांच्या काळामध्ये बऱ्याच लोकांना टायटल्स दिले होते, राव बहादूर वगैरे, देशमुख वगैरे, असे जे टायटल्स होते, पदव्या दिलेल्या होत्या त्यांना, तर त्या पदव्या आर्टिकल 18 नुसार समाप्त करण्यात आला. कोणालाही त्या पदव्या लावता येणार नाही असं आर्टिकल मध्ये मेन्शन आहे. याला एक्सेप्शन आहे पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री वगैरे हे जे असे ऑनररी अवॉर्ड्स दिले जातात, तर त्याचे जे टायटल्स राहतात ते लावू शकतात, तर त्याला ते एक एक्सेप्शन आहे. आर्टिकल 19 हे फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे रिलेटेड आहे. याच्यामध्ये अजून 6 आर्टिकल्स आहे, जसं की वास्तव्य, कुठे वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, नंतर बोलण्याचं स्वातंत्र्य वगैरे हे आर्टिकल 19 मध्ये येतात. आर्टिकल 20 हे प्रोटेक्शन अगेन्स्ट कन्व्हिक्शन फॉर ऑफेन्सेस या रिलेटेड आहे. म्हणजे कोणालाही, जे पोलीस अधिकारी असेल किंवा कोणी उच्च असं पदस्थ अधिकारी, तर त्याला कोणालाही कोणत्या सामान्य माणसाला अटक करता येणार नाही. अटक करायचं असेल त्याला कायदेशीर ते प्रोसिजर फॉलो करावे लागेल. त्याच्यानुसार काय, त्याला अटक करण्याच्या अगोदर त्याचे रिझन सांगावे लागतील की तुम्हाला आम्ही कोणत्या कारणास्तव अटक करतो वगैरे, तर त्याचं सगळं प्रोव्हिजन्स आर्टिकल 20 मध्ये मेन्शन केलेले आहे. तर 16व्याचं उत्तर आहे ऑप्शन 3. पुढचं घेऊया क्वेश्चन 17. उत्प्रेषण सर्चोरी म्हणजे काय? सर्चोरी म्हणजे ऍक्च्युली रिट्स आहे आपले, जे आपण म्हटलं होतं फंडामेंटल राईट्स मध्ये पण काही रिट्स असतात, ज्याचे की जर फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकारांचे आपलं उल्लंघन झालं किंवा ते कोणी देत नसेल, त्याच्या अधिकारावर गदा आली असेल, तर तेव्हा त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला उच्च न्यायालयात किंवा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेता येते. त्याच्यामधले काही रिट्स दिलेले आहे ते याच्यात येतात. तर हायकोर्ट वगैरे ते आर्टिकल 226 नुसार रिट्स देतं, तर आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्ट वगैरे त्याच्यानुसार अंमलबजावणी करते. याच्यानुसार आपल्याला काही ते रिट्स प्राप्त होतं. तर त्याच्यापैकी एक सर्चोरी नावाचा रिट आहे. तर त्याच्यामध्ये काय दिलेलं असं विचारले, तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन येतं कनिष्ठ न्यायालयाकडे चालणारा खटला वरिष्ठ न्यायालयाने चालवावा अशी विनंती करणारा अर्ज. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. सर्चोरी म्हणजे उत्प्रेषण ह्या रिट मध्ये जेव्हा कनिष्ठ न्यायालयाकडे एखादा खटला चालू असतो, जेव्हा वरिष्ठ न्यायालयाला वाटतं की त्यांनी हा खटला चालवा असं कनिष्ठ न्यायालयाने त्यांना विनंती केली, तर तेव्हा तो खटला ते स्वतःकडे घेतात, ते स्वतः चालवतात, असं सर्चोरी वगैरे याच्यामध्ये म्हटलेले. अजून बाकीचे रिट्स वगैरे आहे, जसं की हॅबियस कॉर्प्स एक आहे, मॅन्डॅमस एक आहे, क्युओ वॉरंटो एक आहे, आणि एक प्रोहिबिशन नावाचा रिट आहे. असे टोटल 5 रिट्स आहे याच्या, म्हणजे याच्या आर्टिकल जे तुम्हाला 32 वगैरे म्हटलं त्याच्या अंडरमध्ये येतात. ओके. पुढचं आहे 18वं. राष्ट्रीय आणीबाणीच्या घोषणेसाठी निश्चित कालमर्यादा ठेवलेली आहे. त्यानुसार आणीबाणीच्या मुदतीत एकाच वेळेस फक्त टिम मुदत वाढ केली जाते. तर राष्ट्रीय आणीबाणी जसं मी अगोदर सांगितलं 352 नुसार नॅशनल इमर्जन्सी वगैरे लावली जाते पूर्ण इंडियामध्ये किंवा पर्टिक्युलर स्टेटमध्ये. आर्टिकल 356 नुसार स्टेट इमर्जन्सी लावली जाते, त्याला राज्य आणीबाणी पण म्हटली जाते. आणि आर्टिकल 360 नुसार फायनान्शियल इमर्जन्सी लावली जाते. फायनान्शियल इमर्जन्सी आजपर्यंत आपल्या देशामध्ये कुठेही लावलेली नाहीये. तर त्यांनी विचारले की जेव्हा नॅशनल इमर्जन्सी आपण लावतो, तर त्याच्यामध्ये मुदतीत एकाच वेळी किती वेळेस वाढ करता येतं? त्याचं उत्तर आहे 6 महिन्याची. अगोदर जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार होतं 1975-76च्या काळामध्ये, तर तेव्हा जेव्हा त्यांनी नॅशनल इमर्जन्सी लावली होती, तर तेव्हा प्रोव्हिजन होते की फक्त एकचदा अप्रूव्ह केली जर पार्लमेंटने तिला, आणि ती पण सिंपल मेजॉरिटीने, तर ती अनडेफिनेटली किंवा अमर्यादित काळापर्यंत चालू राहायची. तर त्यामुळे त्यांनी 1975ला जेव्हा ती लावली इमर्जन्सी, ती जवळपास 76-77 पर्यंत कंटिन्यू केली होती, म्हणजे 2-2.5 वर्ष चालली पण होती. तर तेव्हा ती प्रोव्हिजन नव्हती की एकदा म्हणजे परत अप्रूव्ह करावं लागायचं पार्लमेंटकडे. तर ती प्रोव्हिजन ही 44th अमेंडमेंट नुसार टाकली गेली, की ज्याच्यानुसार जर पार्लमेंटला जर नॅशनल इमर्जन्सी वगैरे असं वाटत असेल प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंटला अप्लाय करायचेच आहे, तर सगळ्यात पहिले पार्लमेंटचे अप्रुव्हल घ्यावं लागेल, आणि ते अगोदर जी सिंपल मेजॉरिटी होती ती नंतर ॲब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा 2/3 मेजॉरिटी आपण ज्याला म्हणतो, त्याच्यात आपल्याला मॅक्झिमम मेजॉरिटी लागेल. 2/3 मेजॉरिटी असेल तेव्हाच ती इमर्जन्सी अप्लाय करता येईल. ही 2/3 लोकसभा आणि राज्यसभा दोघांकडे पाहिजे होते, दोघं सदनांमध्ये. आणि सेकंड थिंग, जी पहिले
इंटरनल डिस्टर्बन्स नावाचा एक वर्ड होता की ज्याच्यानुसार नॅशनल इमर्जन्सी लावता येत होती कोणत्याही राज्यामध्ये किंवा देशामध्ये, तर तो बदलून त्याच्या जागी आर्म रिव्होल्युशन म्हणजे सशस्त्र जोपर्यंत उठाव होत नाही तो बदलला गेला, जेणेकरून याचा मिसयूज थांबवता येईल 352 चा आर्टिकलचा. तर त्याच्यामध्येच ही पण एक प्रोव्हिजन टाकली गेली की दर 6 महिन्यानंतर जेव्हा पण जर सपोज पार्लमेंटने अप्रुव्हल केलं असेल नॅशनल इमर्जन्सीचं, तर प्रत्येक 6 महिन्यानंतर परत अप्रुव्हल घ्यावा लागेल. जर तेव्हा पण परत त्याची ऍब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा 2/3 मेजॉरिटी लागेल तेव्हा या अप्रुव्हलसाठी. तर ही 6 महिन्याची प्रोव्हिजन पण 44th अमेंडमेंट नुसार टाकण्यात आली होती. ओके. 19वा क्वेश्चन, संविधानाच्या या कलमानुसार राष्ट्रपतीला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ राहील असे स्पष्ट केले आहे. कोणत्या आर्टिकल नुसार हे प्रोव्हिजन्स आहे असं विचारण्यात आलं आहे. तर याचं उत्तर आहे आर्टिकल 74. आर्टिकल 74 नुसार कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं मेन्शन केलंय की देअर शॅल बी ए प्राईम मिनिस्टर अलॉंग विथ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर टू एड अँड ऍडवाइज द प्रेसिडेंट इन हिज वर्क. म्हणजे राष्ट्रपतीला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ कार्य करेल असं ही प्रोव्हिजन 74 मध्ये दिलेली आहे. 79 मध्ये आपले जी पार्लमेंट आहे त्याचं स्ट्रक्चर वगैरे कसं असेल वगैरे ते सगळं मेन्शन केलेलं आहे. तर 79 नुसार पार्लमेंट म्हणजे लोकसभा प्लस राज्यसभा दोघांचे पण प्रोव्हिजन्स त्याच्यात आहेत. ओके. पुढचं आहे 42व्या घटना दुरुस्तीत पुढील पैकी कोणत्या बाबीचा समावेश नव्हता. जी 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट झाली होती तर त्याच्या काही प्रोव्हिजन दिलेल्या आहेत, त्याच्यापैकी त्याच्यामध्ये कोणती प्रोव्हिजन नव्हती असं विचारण्यात आलंय. 10 मूलभूत कर्तव्य निश्चित करण्यात आली होती, हे स्टेटमेंट बरोबर आहे. 42nd अमेंडमेंट नुसार 10 फंडामेंटल ड्युटीज ऍड करण्यात आली होती. याचं होतं स्वरण सिंग कमिटी नेमण्यात आली होती तेव्हाची, त्यांच्या शिफारसीनुसार 10 मूलभूत कर्तव्य याच्यात ऍड करण्यात आली होती. आणि जे 11वं होतं ते 86 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार ऍड करण्यात आलं होतं, जे की राईट टू एज्युकेशनशी रिलेटेड होतं. तर ते 86व्या घटना दुरुस्तीने ऍड करण्यात आलं होतं. तर टोटल आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. ओके. पुढचं आहे, मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला होता. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. अगोदर जे 38 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट होते त्याच्यानुसार असं हे होतं की राष्ट्रपतीला मंत्रिमंडळाचा निर्णय हा बंधनकारक नव्हता वगैरे असं त्यांनी तेव्हा प्रोव्हिजन मध्ये मेन्शन केलं होतं. पण 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट नुसार ती प्रोव्हिजन चेंज करण्यात आली आणि मंत्रिमंडळाचा निर्णय राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला होता. पुढचं आहे, शिक्षण हा विषय सामायिक सूचित समाविष्ट करण्यात आला. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. तेव्हा शिक्षण हा स्टेट लिस्ट मध्ये अगोदर राज्यांकडे अधिकार होते त्याच्यावर कायदे करण्याचे, तो त्याच्यातून काढून कॉन्करंट लिस्ट मध्ये टाकण्यात आला होता. आणि चौथं आहे, पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पक्षांतरबंदी कायदा हा 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार आला होता 1985 ला. राजीव गांधींचं सरकार होतं तेव्हा ते करण्यात आलं होतं की जेव्हा हॉर्स ट्रेडिंग म्हणतो, जे की मंत्र्यांची घोडेबाजार म्हटला जायचा तेव्हाच्या काळामध्ये, खूप फोडले जायचे मंत्री वगैरे, तर ते अँटी डिफेक्शन लॉ त्याच्याकरता आणला होता की हे घोडेबाजार किंवा सट्टा बाजार याच्यावर बंदी आणायला, म्हणजे त्याच्यावर बंदी आणली पाहिजे, त्याच्याकरता हा कायदा आणला होता 52nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट नुसार 1985 ला. ओके. तर फ्रेंड्स हे आजचे होते क्वेश्चन्स. 20 क्वेश्चन आपण पाहिले इंडियन पॉलिटीचे आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण आतापर्यंत पाहिले. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण अजून बरेच इंडियन पॉलिटीचे अजून क्वेश्चन्स कव्हर करू. तर जर एकच विनंती, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला फ्युचरमध्ये पण जे कोणते आम्ही व्हिडिओज अपलोड करू त्याच्याबद्दल अपडेट्स मिळतील. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत भेटूयात. धन्यवाद.